नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत ज्या अध्ययन कृती आपल्याला विद्यार्थ्यांसोबत घ्यायच्या आहेत त्यामध्ये आज आपण संख्याज्ञान या कौशल्याअंतर्गत जी अपेक्षित क्षमता आहे इयत्ता दुसरीसाठी ती आहे 0 ते 20 संख्या बोध विकसित करतो। 3री ते 5वीसाठी आहे 0 ते 99 पर्यंतच्या संख्याबोध विकसित करतो। तसंच अध्ययन स्तर आहे 0 ते 9 ही संख्या नामे क्रमाने म्हणता येत नाही। तर यासाठी मी आज आपल्याला एक कृती सांगणार आहे। ही कृती जी आहे ही गोष्ट रूपात असल्यामुळे विद्यार्थ्यांना गोष्टी आवडतात आणि त्यांना ते मजा येईल। या कृतीचं नाव आहे संख्यांची गोष्ट। तर ही गोष्ट सांगण्यापूर्वी आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की मी तुम्हाला संख्यांची गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट तुम्ही शांतपणे पूर्ण ऐकायची आहे आणि ही गोष्ट ऐकताना या गोष्टीमध्ये ज्या ज्या संख्या येतील त्या संख्या तुम्ही लिहून घ्यायच्या आहे, लक्षात ठेवायच्या आहे आणि गोष्ट संपल्यानंतर मी तुम्हाला या संख्या तुम्हाला विचारणार आहे। तर या गोष्टीमध्ये कोणत्या संख्या आल्यात त्या तुम्ही मला सांगायच्या आहेत। तर सुरू करूया आपण। तर एक गाव होतं, त्या गावामध्ये एकही झाड नव्हतं। एकही झाड नव्हतं म्हणजेच 0 झाडं त्या गावात होते। तर मग एक मुलगा तिथे आला, त्याच्या हातामध्ये एक बी होतं। त्याने काय केलं, जमिनीत खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये ते बी जे आहे ते पुरलं। काही दिवसांनी त्या बीजातून रोपटं बाहेर आलं आणि त्या रोपट्याला 2 पानं लागली। काही दिवसानंतर त्या रोपट्याचं छोटंसं झाड झालं आणि त्या झाडाला 3 सुंदर फुलं लागली। ती 3 सुंदर फुलं पाहून तिथे 4 फुलपाखरं आलीत आणि त्या फुलांभोवती ती बागडायला लागली। काही दिवसांनी ते झाड आणखी मोठं झालं आणि त्या झाडावर 5 पक्षी आले। किती पक्षी आलेत? 5 पक्षी आले। त्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून तिथे 6 माकडं आली। तिथे 6 माकडं आली आणि ती झाडावर चढली। माकडांचा आवाज ऐकून बाजूच्या नदीमधून 7 कासवं बाहेर आली। किती कासवं बाहेर आलीत? 7 कासवं बाहेर आलीत आणि त्या 7 कासवांना पाहून 8 ससे तिथे आले। 8 ससे तिथे आले आणि ते खेळू लागले। सर्वात शेवटी 9 चिमण्या तिथे आल्या आणि त्या सर्वांबरोबर खेळू लागल्या। तर अशा प्रकारे ही संख्यांची गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे। आता ही गोष्ट सांगितल्यानंतर आपण शिक्षक म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांना आता विचारायचं आहे की माझ्या या गोष्टीमध्ये तुम्ही कोणकोणत्या संख्या ऐकल्या आहेत। तर विद्यार्थी आपल्याला आता उत्तर देणार आहे। कोणी म्हणेल 0, कोणी म्हणेल 4, कोणी म्हणेल 8, कोणी म्हणेल 3, कोणी म्हणेल 5। तर आपल्याला विद्यार्थ्यांना प्रतिसाद द्यायचा आहे की वा, अगदी छान, बरोबर ही संख्या आली होती। यासोबतच त्या संख्येचा संदर्भ म्हणजेच मी म्हटलं की समजा किती कासवं बाहेर आली होती, तर त्यांनी सांगायचं आहे 7 कासवं बाहेर आली। किती माकडं झाडावर चढली होती? 6 माकडं झाडावर चढली होती। याप्रमाणे आपल्याला विचारून घ्यायचं आहे। पण आता यांना संख्याबोध होतो आहे, पण ही संख्यानामे त्यांना क्रमाने म्हणता येतील यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यांना विचारायचं आहे की सगळ्यात सुरुवातीला गोष्टीमध्ये कोणती संख्या आली होती आणि त्या संख्या अशा क्रमाने तुम्ही मला सांगायच्या आहेत। आणि जर समजा त्यांना सांगता आल्या नाही तर आपण त्यांना सांगायचं आहे, मदत करायची आहे। तर सगळ्यात सुरुवातीला या गावामध्ये किती झाडं होती? एकही झाड नव्हती, म्हणजे 0 ही संख्या पहिले आली। म्हणजे 0 ही संख्या आधी आली होती। नंतर 1 बी किंवा 1 मुलगा, 2 पानं, 3 फुलं, 4 फुलपाखरं, 5 पक्षी, 6 माकडं, 7 कासवं, 8 ससे आणि 9 चिमण्या। याप्रमाणे 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 याप्रमाणे संख्या आल्या आहेत। अशी कृती जर आपण घेतली तर विद्यार्थ्यांना संख्याबोध तर होणारच, सोबतच त्यांचा 0 ते 9 ही संख्यानामे क्रमाने म्हणता येण्याचा सराव होणार आहे। धन्यवाद। नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाअंतर्गत गणित विषयाचे संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी आणि अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्यासाठी काही कृतींची मालिका घेऊन आलेलो आहोत। तर आपल्या
पहिला अध्ययन स्तर आहे ज्या मुलांना 0 ते 9 अंक क्रमाने म्हणता येत नाही. तर अशा मुलांसाठी आपण एक कृती बघणार आहोत. त्या कृतीचं नाव आहे संख्या शोधा. ही एक मजेदार कृती आहे. ही कृती करताना मुलांना खूप आनंद येणार आहे आणि विद्यार्थी खेळातून शिकणार आहे. चला तर मग बघूया संख्या शोधा ही कृती कशी करायची ते. तर संख्या शोधा ही कृती करताना सुरुवातीला आपल्याला काही साहित्य लागतील आहे, ज्यामध्ये 0 ते 9 अंक कार्ड लागणार आहेत. त्यानंतर ते अंक कार्ड ठेवायला आपल्याला 2 टोपला लागणार आहेत. आपल्याला 0 ते अंक कार्डाचे 2 संच लागतील आहे आणि खळू आणि फळा लागेल आहे. आणि आपण सुरुवातीला काय करायचं आहे तर टेबलावर किंवा फरशीवर, वर्गातल्या फरशीवर 10 चौकोन आखून घ्यायचे आहे, ज्यामध्ये आपल्याला ते अंक कार्ड ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ही कृतीची पूर्वतयारी करून घ्यायची आहे. यानंतर आपण कृतीला सुरुवात करूया. तर आपण एका टोपलीतून एक एक अंक कार्ड काढायचा आहे. मुलांना तो दाखवायचा आहे आणि विचारायचं आहे की हा कोणता अंक कार्ड आहे. मुलं तो अंक कार्ड बघून त्यावरील कोणती संख्या लिहिलेली आहे ते मुलं सांगणार आहेत. अशा प्रकारे आपण टोपलीतील सर्व अंक काढून ठेवायचे आहेत आणि त्यांना मग सरळ 0 ते 9 अशी क्रमवारी लावायची आहे आणि मग क्रमाने त्या संख्या म्हणून दाखवायच्या आहेत. आपण म्हणून दाखवल्यानंतर मुलांकडून सुद्धा त्या आपल्याला संख्या क्रमाने म्हणून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला ही आधी क्रमवारी पूर्ण करून घ्यायची आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, एक गंमत करायची आहे. आता आपण त्या क्रमवारी जी लावली आहे त्यामधून एक अंक कार्ड काढून बाजूला ठेवून द्यायचा आहे. मुलांना तो दाखवायचा नाही आहे. आपल्याकडे अजून एक टोपलीमध्ये अंक कार्डाचा संच आहे. मग मुलं काय करतील, एका मुलाला आपण बोलवलं समोर, त्या मुलाला विचारू आपण की इथला कुठला अंक गायब आहे, कुठली संख्या गायब आहे ती तुला शोधायची आहे. आपल्याकडे एक टोपलीमध्ये अंक कार्डाचा संच आहेच. तिथून ते मुलं तो अंक कार्ड काढून तिथे लावणार आणि सांगणार की इथे उदाहरणार्थ 2चा अंक कार्ड मिसिंग असेल तर तो सांगेल मुलगा की 2 हा अंक मिसिंग आहे, गायब आहे, आणि मग तो टोपलीतून 2चं अंक कार्ड काढेल आणि तिथे चौकोनामध्ये आणून ठेवेल. अशा प्रकारे प्रत्येक वेळी वेगवेगळा अंक कार्ड काढायचा आहे आणि दुसऱ्या मुलांना, एकाच मुलाला नाही तर प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मुलांना ही संधी द्यायची आहे आणि वर्गातील सर्व मुलांकडून ही आपल्याला कृती करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला ही कृती करायची आहे. मग आता आपल्याला प्रथम आपण एकच अंक काढलेला होता बाजूला. आता काय करायचं, आपल्याला अदले मधले अंक बाजूला काढायचे आहे किंवा 2 क्रमानेत अंक कार्ड बाजूला काढायचे आहेत आणि मुलांना विचारायचं आहे की बघा रे बाबांनो, इथले कोणते अंक गायब आहेत, कोणते अंक कार्ड मिसिंग आहेत ते तुम्हाला शोधून इथे ठेवायचे आहेत. मग मुलं ते अंक कार्ड कोणते आहेत ते शोधून तिथे मांडणार आहेत. अशा प्रकारे आपल्याला ही कृती करायची आहे. आता या कृतीचा आपण विस्तार देखील करू शकतो. आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना आपण 2 गटामध्ये विभाजित करायचं आहे आणि दोन्ही गटांच्या समोर चौकोनामध्ये 10-10 चौकोन आखून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक गटाला 10-10, आपल्याकडे 0 ते 9 अंक कार्डाचे 2 संच आहेतच, तर ते 2 संच त्या मुलांना वाटून द्यायचे आहेत. त्याच्यातले काही अंक कार्ड चौकोनात ठेवायचे आहेत आणि मधले अंक मिसिंग ठेवायचे आहेत. मग त्यांना सांगायचं आहे की मी शिट्टी वाजवताच तुम्हाला जे मधले अंक मिसिंग आहेत ते तुम्हाला तिथे अंक कार्ड ठेवायचे आहेत. जो गट अचूक आणि जलद गतीने क्रमवारी पूर्ण करेल, ते संख्या अंक कार्ड तिथे मांडेल, तो गट विजयी होणार आहे. अशा प्रकारे आपल्याला ही कृती घ्यायची आहे. ही कृती घेतल्याने काय होणार आहे तर मुलांना 0 ते 9 क्रमाने संख्या नामे म्हणता येतील आहे. मधला अंक विद्यार्थी विसरतात. आपण जर विचारलं की हे काय आहे, फॉर एक्झाम्पल आपण 3चा अंक कार्ड दाखवलं, मुलांना म्हटलं किती आहे तर ते सांगू शकत नाही, पण या कृतीने ते विद्यार्थी अदले मधले अंकसुद्धा सांगू शकणार आहेत. त्यामुळे त्यांचा अध्ययन स्तर उंचावेल आणि ते संख्याज्ञान कौशल्य विकसित होण्यामध्ये सहकार्य होईल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता गणित विषयाचे संख्याज्ञान कौशल्य विकसित करणे तसेच अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्याकरिता काही कृती जाणून घेणार आहोत. इयत्ता 2रीसाठी अपेक्षित क्षमता आहेत वस्तू मोजतो आणि 20पर्यंत संख्याबोध जाणून घेतो. तसेच इयत्ता 3री ते 5वीकरिता अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 99पर्यंत संख्याबोध समजून घेतो. आजचा अध्ययन स्तर आहे विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्या नामे म्हणता येत नाही. त्याकरिता आपण कृती बघणार आहोत.
अंकांचे गाणे. तर अंकांचे गाणे ही एक खूप मजेदार कृती आहे. विद्यार्थ्यांना गाणे गायला, नाचायला, बागडायला आवडते. तर आपण पाहणार आहोत अंकांचे गाणे म्हणजेच आगगाडी. तर हे गाणे शिकताना गाडी कशी चालते, धूर कसा निघतो, शिटी कशी वाजते, सोबतच विद्यार्थी 0 ते 9 हे अंक शिकणार आहे. तर मग यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागणार आहे. तर मग आपण काय करणार आहोत, हा खेळ किंवा हे गाणे आपण जर वर्गखोली मोठी असेल तर वर्गात घेऊया, किंवा जर वर्गखोली लहान असेल तर मग शाळेच्या पटांगणात ही कृती घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला वर्गात किंवा पटांगणामध्ये एक मोठं वर्तुळ, एक रिंगण आखून घ्यावे लागणार आहे. तसेच 0 ते 9 अंक कार्डसुद्धा तयार करून घ्यावे लागतील. मग आता आपण गाण्याची सुरुवात करताना शिक्षक पहिले स्वतः पूर्ण गाणे म्हणून दाखवणार आणि कृती करून दाखवणार, आणि नंतर मग स्वतः एक एक ओळ म्हणेल आणि विद्यार्थ्यांना त्याच्या पाठोपाठ गाणे म्हणायला लावेल आणि कृतीसुद्धा करायला लावेल. तर मग आपण म्हणूया त्याचप्रमाणे. मी म्हणेल 1 2 1 2 माझ्या गाडीत येते कोण. विद्यार्थीसुद्धा गाणं रिपीट करेल आणि सोबतच कृती करणार आहे. 1 2 1 2 म्हणत मुले रिंगणात येणार आणि एक एक पाऊल चालत रिंगण पूर्ण करणार आहे. मग मी दुसरी ओळ म्हणणार आहे 3 4 3 4 इंजिनाचा धूर फार. विद्यार्थीसुद्धा इंजिनातून धूर निघणे गाण्याची ओळ म्हणणार आहे आणि गाडीतून धूर निघण्याची कृती म्हणजेच हात हलवून धूर निघण्याची कृती करणार आहे. तसेच गाडीची शिटी वाजवण्याची सुद्धा कृती करणार आहेत. नंतर मग मी समोरची ओळ म्हणणार आहे 5 6 5 6 एकामागे एक रहा. विद्यार्थीसुद्धा गाण्याची ओळ माझ्या मागे रिपीट करतील आणि रिंगणात गोल गोल एकामागे एक फिरतील. नंतर मग मी पुढची ओळ म्हणणार आहे 7 8 7 8 डबे जोडा पाठोपाठ. विद्यार्थीसुद्धा एकामागे एक एकमेकांना पकडून गाडीचे डबे जसे एकमेकांना जोडले जातात तसेच एकामागे एक रिंगणामध्ये गोल फिरतील. नंतर मी म्हणणार आहे 9 10 9 10 झुकझुक गाडी चालली पहा. विद्यार्थीसुद्धा झुकझुक गाडीचा आवाज काढत झुकझुक झुकझुक करत गोल रिंगणामध्ये गोल फिरणार आहेत. अशा प्रकारे आपण वर्गातील सर्व विद्यार्थ्यांसोबत ही कृती घेणार आहोत. नंतर मग आपण याला आणखी एक कृती जोडणार. आपण काय करणार, आपण जे 0 ते 9चे अंक कार्ड तयार केलेले आहे ते वर्गातील काही मुलांना वाटून देणार आहोत आणि त्या अंक कार्डाचे वाचनसुद्धा करणार आहोत. आणि नंतर आपण त्यांना सूचना देणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांकडे हे अंक कार्ड आहे, मी गाण्याचे बोल बोलताच ते विद्यार्थी पुढे येतील आणि गाडीच्या डब्यांप्रमाणे रिंगणामध्ये गोल फिरतील. मग तेच गाणं पुन्हा रिपीट होणार आहे आणि शिक्षकांनी गाण्याचे बोल बोलताच 1 2 मग नंतर 3 4 नंतर 5 6 नंतर 7 8 आणि नंतर 9 10 अशा प्रकारे ज्यांच्याकडे हे अंक कार्ड आहे ते विद्यार्थी पुढे येऊन रिंगणामध्ये गोल फिरतील आणि गाडीमध्ये गाडी चालण्याचे धूर निघण्याची कृती करतील. आणि अशा प्रकारे ही मजेदार कृती आपण विद्यार्थ्यांसोबत घेतल्यास विद्यार्थ्यांना अंकांचा क्रम लक्षात येणार आहे. तसेच कोणत्या अंकानंतर कोणता अंक येत आहे, जसं की 2च्या नंतर कोणता अंक येणार आहे, 3च्या नंतर कोणता अंक येणार आहे, म्हणजेच अंकांचा क्रम विद्यार्थ्यांना लक्षात येईल. तर अशा प्रकारे ही मजेदार कृती आपण जर विद्यार्थ्यांसोबत घेतली तर विद्यार्थ्यांना संख्यांचा क्रम लक्षात ठेवून अध्ययनस्तर उंचावण्यासाठी मदत होणार आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर उंचावण्याकरता आपण विविध कृतींची मालिका घेत आहोत. यामध्ये गणित विषयाअंतर्गत संख्याज्ञान या कौशल्यामध्ये इयत्ता 2री ते 5वीसाठी ज्या क्षमता दिल्या आहेत त्यापैकी इयत्ता 2रीची क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 20पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो. तसंच इयत्ता 3रीसाठी अपेक्षित क्षमता दिली आहे वस्तू मोजतो आणि 99पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो. आणि आपला जो अध्ययन स्तर आहे तो अध्ययन स्तर पहिला जो आहे
0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 या संख्या क्रमाने म्हणता येत नाही त्या विद्यार्थ्यांकरता आपण विविध कृती घेऊ शकतो. त्यापैकीच एक कृती मी तुम्हाला आज सांगणार आहे. याचसारखी अनेक कृती तुम्ही आपल्या स्वतः बनवून तुम्ही विद्यार्थ्यांसोबत घेऊ शकता. तर मी आज जी कृती तुम्हाला सांगणार आहे या कृतीचं नाव आहे संख्या मिसळा आणि क्रमवार मांडणी करा. ही कृती जी आहे ती आपण 2 टप्प्यात घेणार आहोत. तर पहिल्या टप्प्यामध्ये ही कृती जेव्हा आपण घेऊ यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. गळ्यात लटकवायचे जे ओळखपत्र आहे, आय कार्ड आहे, ते आय कार्ड, त्यामध्ये आपल्याला अंकांची कार्ड टाकायची आहे. मुलांची नावं न लिहिता त्याऐवजी आपल्याला अंकांची कार्ड टाकायची आहे. जर समजा आपल्याला हे साहित्य उपलब्ध झालं नाही तर आपण अंक कार्डसुद्धा वापरू शकतो किंवा अंकपट्ट्या वापरू शकतो. या खेळासाठी आपल्याला 10 मुलांची निवड करायची आहे आणि निवडलेल्या या 10 मुलांना प्रत्येकांना अंक कार्ड त्यांच्या हातात द्यायचे आहे किंवा अंकपट्ट्या द्यायचे आहे. आणि जर तुम्हाला ओळखपत्राची लेस मिळाली तर ते ओळखपत्र त्यांच्या गळ्यात लटकवायचं आहे. लटकवल्यानंतर त्यांना काही अंतरावर मैदानात उभं करायचं आहे. उभं केल्यानंतर शिक्षकांनी काय करायचं आहे की 0 ते 9 या क्रमवार संख्या एवढ्या टाळ्या वाजवायच्या आहे. आणि विद्यार्थी काय करणार आहे तर त्यांच्याकडे मी किंवा शिक्षक जेवढ्या टाळ्या वाजवील ते मोजतील आणि ती संख्या ज्या विद्यार्थ्याकडे असेल तो विद्यार्थी एक पाऊल पुढे येईल आणि मोठ्याने ते कार्ड दाखवेल किंवा आपल्या गळ्यातील ते ओळखपत्र आहे ते दाखवेल आणि मोठ्याने ती संख्या सांगणार आहे. तर आपण आधी क्रमवार सुरुवात करायची आहे 0 त्यांना सांगायचं आहे की जेवढ्या टाळ्या तुम्हाला ऐकायला येतात त्या ऐकलेल्या टाळ्या तुम्ही मोजायच्या आहे आणि ती संख्या ज्याच्याकडे असेल त्यांनी पुढे येऊन सांगायचं आहे. मग मी 0 सुरुवात करतो आहे. मी त्यांना म्हणतो बघा मी आता टाळी वाजवतो आहे, मी असं करतो आहे. टाळीचा आवाज आला नाही. किती आवाज आला? काहीच नाही. काहीच नाही म्हणजे 0. मग ज्याच्याकडे 0 हा अंक असेल तो विद्यार्थी समोर येईल आणि आपला अंक कार्ड दाखवेल आणि सांगेल 0. मग मी 1 टाळी वाजवतो आहे. मग ज्याच्याकडे 1 आहे तो पुढे येतो आणि आपला अंक कार्ड दाखवून मोठ्याने सांगतो 1. याप्रमाणे 2 3 4 5 6 7 8 9 असे पूर्ण 10 अंक मी विद्यार्थ्याकडून ओळखून घेतो आहे. घेतल्यानंतर आता प्रत्येकाला आपल्याजवळचा अंक माहीत झाला आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मी काय करतो आहे मैदानावर एक मोठा गोल आखतो आहे आणि त्या मोठ्या गोलाच्या बाजूलाच एका सरळ रांगेत 10 छोटे छोटे गोल आखतो आहे जिथे ही 10 मुलं उभी राहणार आहेत. आता मोठ्या गोलात काय होणार आहे तर मी तुम्हाला सांगतो बघा. आता मुलं जी आहेत ती आपापले अंक कार्ड घेऊन समोर उभे आहेत आणि आता मी मुलांना सांगतो आहे की मी आता जेवढ्या टाळ्या वाजवणार त्या मुलाने समोर यायचं आहे, अंक कार्ड हातात घ्यायचं आहे, धावत येऊन त्या गोलात मोठ्या गोलामध्ये उभं राहायचं आहे. आणि आता मी जे टाळी वाजवणार आहे ती क्रमवार असणार नाही आहे तर मी अदल्यामधल्या संख्या घेऊन टाळ्या वाजवणार आहे. तर मी सुरुवात करतो आहे. मी टाळ्या वाजवतो आहे 5. 1 2 3 4 5. ज्या मुलाकडे 5 हे अंक कार्ड आहे तो मुलगा पुढे येतो धावत आणि त्या गोलामध्ये मोठ्या गोलामध्ये येऊन उभा राहतो. असे करता करता मी 7 9 6 3 2 असे सर्व अंक घेतो. मुलं त्या रिंगणात उभे राहतात. आता मुलं जे आहे ते क्रमवार नाही आहेत मोठ्या रिंगणात, मोठ्या गोलामध्ये. आता मी त्यांना सांगतो आहे की या मोठ्या गोलात तुम्ही फिरायला सुरुवात करा गोलाकार आणि मी जसे टाळी वाजवणार तसेच तुम्हाला 0 तर 9 एका मागोमाग एक उभं राहायचं आहे. आणि मुलं फिरायला सुरुवात करतात. मी काही वेळाने एक टाळी वाजवतो. मुलं टाळी ऐकल्याबरोबर 0 ते 9 या क्रमाने उभे राहतात. याप्रमाणे आपण हा खेळ घेतो आहे. मुलं एखादा मुलगा जर समजा चुकला तर त्यांना सांगायचं आहे आपल्या गटामध्ये तुम्ही चर्चा करा आणि जे काही चूक झाली आहे ती दुरुस्त करून घ्यायची आहे. आवश्यक तिथे आपल्याला मार्गदर्शन करायचं आहे. या खेळामुळे विद्यार्थ्यांचे जे शारीरिक हालचाली आहे ते शारीरिक व्यायाम तर होणारच आहे, सोबतच त्यांची स्मरणशक्तीसुद्धा वाढणार आहे. 0 ते 9 या दरम्यानच्या सर्व संख्या त्यांना लक्षात राहणार आहे आणि क्रमसुद्धा त्यांना लक्षात राहणार आहे. मी आशा करतो की ही कृती आपल्याला निश्चितच आवडली असेल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययनस्तर उंचावण्याकरता विविध कृतींची मालिका आम्ही घेऊन आलेलो आहोत. गणित या विषयाअंतर्गत संख्याज्ञान कौशल्य यामध्ये इयत्ता 2रीसाठी
अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 0 ते 20पर्यंतच्या संख्याबोध विकसित करतो. तसंच इयत्ता 3री ते 5वीसाठी अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 0 ते 99पर्यंतच्या संख्याबोध विकसित करतो. यामध्ये जो अध्ययन स्तर दिलेला आहे तो अध्ययन स्तर पहिला आहे 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही. मग ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 या संख्या क्रमाने म्हणता येत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी मी आज एक मजेदार खेळ तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे. या खेळाचं नाव आहे संख्याकृती खेळ. या खेळामध्ये मी बोटे वापरणार आहे. तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही अंकगाठ किंवा अंकपट्ट्यासुद्धा वापरू शकता. करायचं काय आहे तर जे विद्यार्थी माझ्या वर्गात आहे त्या विद्यार्थ्यांना मी रांगा करून मी माझ्यासमोर बसवतो आहे आणि त्यांना सूचना देतो आहे. त्यांना सांगतो आहे की मी माझ्या हाताची काही बोटं वर करून दाखवणार आहे. ती बोटं किती आहे हे मोजून तुम्ही मला ती संख्या सांगायची आहे. आणि मी त्यांना सांगतो आहे की जेवढी बोटं माझी वर असेल तीच संख्या मला तुम्ही सांगायची आहे. आणि मी क्रमवार संख्यांनी सुरुवात करतो. पहिली संख्या जी आहे 0. मग 0साठी मी त्यांना याप्रमाणे दाखवतो. त्यांना विचारतो माझी किती बोटं वर आहे. एकही नाही म्हणजे 0. म्हणजे ही संख्या किती बोटं आहे 0. त्यानंतर आता किती 1, आता किती 2, आता किती 3, आता किती 4, आता किती 5, आता 6, आता 7, आता ओळखा 8 आणि आता 9. याप्रमाणे 0 ते 9 क्रमाने मी बोटं दाखवली आहे. मुलांनी ती सगळी ओळखून मला सांगितलेली आहे. आणि यानंतर मी आता विद्यार्थ्यांना सांगतो आहे की मी आता काय करणार आहे 0 ते 9 दरम्यानची कोणतीही संख्या ती संख्या घेऊन मी तुम्हाला तेवढी बोटं दाखवणार आहे आणि ती संख्या तुम्हाला मला ओळखून मला सांगायची आहे. मग मी विद्यार्थ्यांना मला पाहिजे असलेल्या संख्या एवढे बोटं दाखवतो. मी समजा दाखवलं विद्यार्थी ओळखतील 3, मी दाखवलं विद्यार्थी ओळखतील 5. याप्रमाणे 0 ते 9साठी जेवढ्या संख्या आहे तेवढ्या संख्येसाठी ही कृती घेऊन घ्यायची आहे. आणि हा सराव 2 ते 3 वेळा विद्यार्थ्यांना करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा एकदा 0 ते 9 क्रमाने त्यांना तो सराव द्यायचा आहे. हे झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आता मी बोटं दाखवली होती आणि विद्यार्थ्यांनी संख्या ओळखल्या होत्या. आता मी संख्या सांगणार आहे. विद्यार्थ्यांनी तेवढी बोटं मला दाखवायची आहे. आणि मग पुन्हा क्रमवार संख्येने सुरुवात करतो आहे. मी म्हटलं 0, विद्यार्थी मला बोटं दाखवतील. मी म्हटलं 1, विद्यार्थी बोट दाखवत आहे. मी म्हटलं 2, 3, 4 याप्रमाणे विद्यार्थी मला बरोबर तेवढ्या संख्येएवढी बोटं दाखवत आहेत. त्यानंतर पुन्हा मी विद्यार्थ्यांना सांगतो आहे आता मी 0 ते 9 दरम्यानच्या कोणत्याही संख्येइतकी बोटं कोणतीही संख्या मी तुम्हाला सांगणार आहे तेवढी बोटं तुम्ही मला दाखवायची आहे. तर मग मी अदल्यामधल्या कोणत्याही संख्या घेऊन त्यांना सांगतो आहे. मी म्हटलं 4, विद्यार्थी 4 बोटं दाखवतील. मी म्हटलं 7, विद्यार्थी 7 बोटं दाखवतील. याप्रमाणे 0 ते 9 सर्व संख्यांसाठी मी विद्यार्थ्यांकडून ही कृती करून घेतो आहे. आणि पुन्हा शेवटी मग क्रमवार संख्येने सुरुवात करतो आहे. याप्रमाणे आपण जर खेळ विद्यार्थ्यांकडून करून घेतला तर या खेळामुळे काय होईल विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल आणि विद्यार्थ्यांना 0 ते 9 ही संख्यानामे क्रमाने म्हणता येणार आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांकरिता निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत गणित विषयाचे संख्याज्ञान कौशल्य विकसित करणे तसेच अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्याकरिता काही कृती जाणून घेणार आहोत. इयत्ता 2रीकरिता अध्ययन क्षमता आहे वस्तू मोजतो व 20पर्यंत संख्याबोध विकसित करतो. तसेच इयत्ता 3री ते 5वीकरिता अध्ययन क्षमता आहे वस्तू मोजतो व 99पर्यंतचे संख्याबोध विकसित करतो. अध्ययन स्तर क्रमांक 1 विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे मोजता येत नाही. याकरिता आपण काही कृती जाणून घेणार आहोत. त्यातीलच एक कृती आहे अंकांचा खजिना शोधा. अंकांचा खजिना शोधा ही एक मजेदार आणि आनंददायी कृती आहे. यातून विद्यार्थ्यांना वस्तू शोधण्याचा आनंद मिळेल. तर आता ही कृती घेताना आपल्याला काही आवश्यक साहित्य लागणार आहे. तर बघूया हे साहित्य काय आहे. याकरिता आपल्याला लागणार आहे 0 ते 9 अंक कार्ड तसेच टोपली आणि सोबतच आपल्याला काही पूर्वतयारीसुद्धा करून घ्यावी लागणार आहे. तर मग आपण पूर्वतयारी काय करणार आहोत तर आपण
हे अंक कार्ड ठेवण्यासाठी, खजिना ठेवण्यासाठी आपण काही वर्गात जागा निश्चित करणार आहोत. तर मग ती जागा कुठली असणार आहे? ती जागा आहे खुर्चीच्या खाली, टेबलाच्या खाली, खिडकीमध्ये, दरवाजाच्या मागे. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या जागासुद्धा निश्चित करणार आहोत. आणि या जागा शोधताना विद्यार्थ्यांना काही अडचण येतील किंवा विद्यार्थी जागा शोधताना मागे राहतील, तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना मदतसुद्धा करायची आहे. त्यासाठी आपल्याला काही हिंट्स म्हणजे काही कोडेसुद्धा तयार करावे लागतील. जसं की विद्यार्थ्यांना आपण जर ती चिठ्ठी टेबलाखाली ठेवली असेल तर आपण म्हणूया, त्यासाठी आपण एक कोड ठरवूया की मी आहे लाकडाचा, मला आहे 4 पाय आणि माझ्यावर बुकं, पुस्तकं, फुलदारी ठेवल्या जाते, तर सांगा बघू मी काय आहे. अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना कोड्याच्या माध्यमातून त्या जागेपर्यंत, त्या ठिकाणापर्यंत पोहोचवायचं आहे, जेणेकरून त्यांना चिठ्ठी शोधण्यास, अंक कार्ड शोधण्यामध्ये मदत होईल. मग आता आपण प्रत्यक्ष कृती सुरू करताना आपण म्हणू की आज आपण एक कृती घेणार आहोत. तर आपल्याला वर्गामध्ये काहीतरी शोधायचं आहे. मग आपण काय शोधणार आहोत सांगा बघू. तर विद्यार्थी म्हणतील खेळणी आहे, चित्र आहे, फुलं आहे किंवा काही कार्ड्स आहे. काही विद्यार्थी म्हणतील खजिना. तर हो, आपल्याला वर्गामध्ये खजिना शोधायचा आहे आणि तो खजिना आहे अंकांचा खजिना. तर मग त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना सूचना देणार आहे की आपल्याला हा खजिना शोधताना एका विद्यार्थ्यांनी एकच कार्ड शोधायचं आहे आणि त्यावर दिलेलं संख्यानाम तुम्हाला मोठ्याने वाचायचं आहे आणि मग ते अंक कार्ड त्या टेबलावर ठेवलेल्या टोपलीमध्ये ठेवायचं आहे. मग प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होईल. सर्व विद्यार्थी वर्गामध्ये अंक कार्ड शोधण्यासाठी फिरतील. जसं एका विद्यार्थ्यांनी अंक कार्ड शोधलेला आहे आणि त्यावरील अंक वाचलेला आहे, माझ्याकडे आहे अंक 5. मग तो 5 हा अंक त्यावरील संख्यानाम जो मोठ्याने वाचेल आणि ते अंक कार्ड टेबलावरील टोपलीत ठेवेल आणि स्वतःच्या जागेवर जाऊन बसेल. अशा प्रकारे ही कृती आपल्याला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहे आणि त्यांनी शोधलेले अंक कार्ड ते विद्यार्थी टोपलीमध्ये ठेवतील. ही कृती झाल्यानंतर मग शिक्षक काय म्हणतील आहे की आपण सर्वांनी मिळून अंक कार्ड शोधलेले आहे आणि हे अंक कार्ड टोपलीमध्ये अस्ताव्यस्त पडलेले आहे. तर आपण यांना क्रमवार लावून घेऊया. मग शिक्षक विद्यार्थ्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ते सर्व अंक कार्ड 0 ते 9 या क्रमाने लावून घेतील आणि त्यानंतर त्या अंक कार्डाचे 0, 1, 2, 3, 4 असे 9 पर्यंत क्रमाने वाचन करून घेणार. ह्या कृतीतून काय साध्य होणार आहे? विद्यार्थ्यांना अंक शोधण्याचा आनंद मिळणार आहे, सोबतच अंकांचे नावंसुद्धा म्हणजे संख्यानामे समजणार आहे आणि अंकांचा क्रमसुद्धा लक्षात येणार आहे. ह्या कृतीच्या सरावाने नक्कीच विद्यार्थ्यांना अंकांचा क्रम समजेल आणि संख्याज्ञान विकसित होण्यास मदत होईल. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अध्ययन स्तर उंचावण्याकरता विविध कृतींची मालिका आम्ही घेऊन आलेलो आहोत. आज आपण गणित विषयाअंतर्गत संख्याज्ञान कौशल्यामध्ये इयत्ता 2री ते 5वीसाठी ज्या अपेक्षित क्षमता दिल्या आहे त्यापैकी इयत्ता 2रीची अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो आणि 20पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो. तसंच इयत्ता 3रीसाठी अपेक्षित क्षमता दिलेली आहे वस्तू मोजतो आणि 99पर्यंतचा संख्याबोध विकसित करतो. आणि आपला अध्ययन स्तर जो आहे तो अध्ययन स्तर पहिला जो आहे 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही त्यांना आपल्याला या 0 ते 9 दरम्यानच्या सर्व अंकांचा चांगला सराव द्यायचा आहे. आणि हा सराव देताना आपण जर समजा खेळाच्या माध्यमातून हा सराव जर दिला तर मुलांना निश्चितच आवडेल आणि ते लवकर शिकणार आहे. तर अशीच एक खेळात्मक कृती मी आज आपल्याला सांगणार आहे. कृतीचं नाव आहे, खेळाचं नाव आहे संख्या मिळवा आणि वस्तू मोजा. या कृतीसाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे. ते साहित्य म्हणजे जे आपल्या वर्गात उपलब्ध आहे, जसं चिंचोके आहे, गोट्या आहेत, मणी आहेत, कंचे आहेत, आईस्क्रीमच्या काड्या आहेत, अशा ज्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला लागणार आहे. सोबतच या खेळासाठी आपण 10 विद्यार्थ्यांची निवड करणार आहोत.
जर समजा कमी विद्यार्थी असेल तरी चालेल, कारण कमी जर विद्यार्थी असेल तर काही विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त वेळा संधी म्हणजे 2 वेळा संधी मिळणार आहे. तर करायचं काय आहे, आपल्याला 10 चिठ्ठ्या तयार करायच्या आहे. प्रत्येक चिठ्ठीवर 0 ते 9 हे अंक आपल्याला लिहून घ्यायचे आहे आणि त्या चिठ्ठ्या बंद करायच्या आहे, त्याला मोड घालायची आहे. त्यानंतर त्या चिठ्ठ्या त्या निवडलेल्या 10 मुलांपुढे ठेवायच्या आहेत आणि त्या मुलांना सांगायचं आहे की प्रत्येकाला एक एक याची चिठ्ठी उचलायची आहे. आणि चिठ्ठी उचलल्यानंतर ती चिठ्ठी उघडायची आहे आणि त्या चिठ्ठीवर जो अंक लिहिलेला असेल त्या अंका एवढ्या वस्तू ज्या आम्ही तुमच्यासमोर ठेवलेल्या आहे तेवढ्याच वस्तू तुम्हाला मोजून मला दाखवायच्या आहे. आणि मग याप्रमाणे शिक्षकांनी एका विद्यार्थ्यांना ती चिठ्ठी उचलल्यानंतर त्यांनी ती वस्तू काढलेल्या आहे मोजून आणि शिक्षकांनी त्याचं निरीक्षण करायचं, ते तपासायचं आहे. एखाद्याची चूक झाली त्याला पुन्हा संधी द्यायची आहे, त्याला दुरुस्त करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग काय करायचं, आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी वस्तू मोजल्या आहे, 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू प्रत्येक जणांकडे आहे. आता त्यांना सांगायचं आहे की तुमचा हा 10 विद्यार्थ्यांचा गट आहे, तुम्ही आता सर्वांनी एकमेकांशी चर्चा करायची आहे आणि आपले जे क्रमवार अंक आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 याप्रमाणे तुम्हाला ते वस्तू ज्या तुम्ही मोजल्या आहे त्या वस्तू मोजायच्या आहे, वस्तू त्या मांडायच्या आहेत, क्रमवार मांडायच्या आहेत. आणि मांडल्यानंतर ज्या वस्तू तुम्ही ठेवल्या आहे त्या वस्तूच्या बाजूला ती अंकांची चिठ्ठीसुद्धा ठेवायची आहे. याप्रमाणे आपण हा सराव जो आहे तो विद्यार्थ्यांकडून करून घेतो आहे आणि खेळाच्या माध्यमातून असल्यामुळे विद्यार्थ्यांना तो निश्चितच आवडणार आहे. आणि या कृतीमुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, श्रवणशक्ती आणि शारीरिक समन्वय साधला जातो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना 0 ते 9 हे अंक चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. सोबतच ते 0 ते 9 हे अंक क्रमाने सुद्धा म्हणता येतात. त्यामुळे ही कृती आपल्याला निश्चितच घेता येईल. याप्रमाणे इतरही कृती आपण स्वतः तयार करून घेऊ शकता. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण इयत्ता 3री ते 5वीतील विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अभियान अंतर्गत गणित विषयातील संख्याज्ञान हे कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्यासाठी काही कृतीची मालिका आपण घेऊन आलेलो आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी एक कृती घेऊन आलेलो आहोत आणि या कृतीचं नाव आहे अंकांचे तोरण. तर शिक्षक बंधू भगिनींनो, आपण तोरण पाहिलं असेलच. कुठे बरं आपण पाहतो हे तोरण? एखादा सण असो किंवा उत्सव असो किंवा एखादा सामाजिक कार्यक्रम असो, आपण या कार्यक्रमांमध्ये तोरण पाहतो. काय होतं बरं या तोरणामुळे? तर या तोरणामुळे मनाला प्रसन्न वाटतं आणि वातावरण हे अगदी आनंदाचं आणि उत्साहाचं आपल्याला वाटतं. तर आपल्या वर्गामध्ये सुद्धा आपण अध्यापन करताना आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह निर्माण व्हावा, एक आनंद निर्माण व्हावा, यासाठी आपण अंकांचं तोरण ही एक मजेशीर कृती आपण घेऊया. तर या कृतीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, दोरा आहे, त्यानंतर कात्री आहे, कागद आहे, रंगीत कागद, स्केच पेन किंवा मार्कर पेन आपण वापरू शकतो, स्टॅपलर इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, फळ्यावर 0 ते 9 अंक क्रमाने फळ्यावरती आपल्याला पानाचा आकार काढून आपल्याला त्या आकारामध्ये लिहून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला 2 विद्यार्थ्यांना फळ्याच्या बाजूला बोलवायचं आहे. त्या 2 विद्यार्थ्याच्या हातामध्ये आपल्याला दोरा द्यायचा आहे आणि दोऱ्याच्या 2 टोकाला विद्यार्थ्यांना पकडायला लावायचं आहे, दोरीचे 2 टोक. त्यानंतर आपल्याकडे जे रंगीत कागद आहे त्या कागदाला कात्रीच्या साहाय्याने आपल्याला पानाच्या आकारामध्ये कापून घ्यायचे आहे. आता आपल्याकडे मार्कर पेन किंवा स्केच पेन आहेत, त्यांच्या साहाय्याने आपल्याला त्या रंगीत कागदावर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत अंक लिहून घ्यायचे आहे. त्यानंतर 0 हा अंक लिहिलेला रंगीत कागद जो पानाच्या आकारात आपण कापलेला आहे तो अंक हातात घ्यायचा, विद्यार्थ्यांना सांगायचा, बघा विद्यार्थ्यांनो हा 0 आहे. काय आहे हा? 0. 0 हा अंक आपण हातात घ्यायचा. एका विद्यार्थ्याला समोर बोलवायचं, बाळा तू इकडे ये बरं. त्या विद्यार्थ्याला समोर बोलवायचं. आपण स्वतः त्या विद्यार्थ्यासोबत फळ्याजवळ जायचं आणि फळ्यावर जिथे 0 लिहिलेलं आहे त्याच्यासमोर 2 मुलं उभे आहेत दोरी पकडून. तर 0च्या जवळ दोरीला स्टॅपलरच्या साहाय्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यासोबत 0 अंक 0 जवळ लावायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याला आपल्याला बोलवायचं आहे. त्याच्या हातामध्ये आपण 1 हा अंक लिहिलेला रंगीत कागद आहे तो द्यायचा आणि त्याला घेऊन फळ्याजवळ जाऊन आपल्याला 0च्या बाजूला 1 हा अंक लावायचा. त्यानंतर आपल्याला
2 हा अंक घेतलेला कागद घ्यायचा आहे. 1 ह्या अंकानंतर मग आपल्याला 2 हा अंक लावायचा आणि शिक्षकांनी 2 हा अंक मोठ्याने उच्चारून विद्यार्थ्यांना सांगायचा. म्हणा 2, विद्यार्थी म्हणतील 2 आणि 2 हा अंक 1च्या बाजूला लावायचा. अशा पद्धतीने 0 पासून तर 9 पर्यंत अनुक्रमे आपल्याला जे पानाच्या आकारात कापलेले रंगीत कागद आहे आपल्याला ते लावायचे आहे दोरीला. आणि अशा प्रकारचं सुंदर आणि आकर्षक पद्धतीचं तोरण आता आपल्या वर्गामध्ये तयार झालेलं आहे. तर या तोरणामुळे काय होईल शिक्षक बंधू भगिनींनो, विद्यार्थ्यांना एक छान मज्जा पण येईल आणि आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्या वर्गामध्ये निर्माण होईल. आणि विद्यार्थ्याचा जो अध्ययन स्तर आहे त्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही, हे सुद्धा त्यांना क्रमाने म्हणता येईल. आता आपण हे तोरण तयार केलेलं आहे. हे तोरण तयार झाल्याच्या नंतर आपण मोठ्याने प्रत्येक अंक विद्यार्थ्यांना म्हणून दाखवायचा आहे, मोठ्या आणि स्पष्ट आवाजामध्ये. शिक्षक म्हणतील 0, विद्यार्थी म्हणतील 0. शिक्षक म्हणतील 1, विद्यार्थी पण म्हणतील 1. शिक्षक म्हणतील 2, विद्यार्थी पण म्हणतील 2. अशा पद्धतीने शिक्षकांना 9 पर्यंत अंक मोठ्या व स्पष्ट आवाजामध्ये वाचून दाखवायचे आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना म्हणायचे आहे. तर अशा पद्धतीने अंकाचं तोरण ही आपली कृती आहे. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम अंतर्गत गणित विषयातील संख्याज्ञान हे कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच अपेक्षित अध्ययन स्तर साध्य करण्यासाठी काही कृती घेऊन आलेलो आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंत संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक आनंददायी खेळाची माहिती जाणून घेणार आहोत. तर या खेळाचं नाव आहे संख्या रेषेवर क्रमाने चालणे. या खेळासाठी आपल्याला आवश्यक साहित्य लागणार आहेत. जमिनीवर काढलेली 0 ते 9 अंकांची संख्या रेषा आणि 0 ते 9 अंक कार्डे. तर सुरुवातीला आपल्याला जमिनीवर 0 ते 9 अंक असलेली संख्या रेषा काढायची आहे आणि त्या संख्या रेषेवर 0 ते 9 अंक कार्डे ही ठराविक जागेवर ठेवायची आहेत. तर संख्या रेषेवर संख्या ह्या डावीकडून उजवीकडे वाढत जातात. यासाठी सर्वात सुरुवातीला डावीकडे आपल्याला प्रथम 0 हे अंक कार्ड ठेवायचे आहे आणि त्यानंतर क्रमवार 1 ते 9 अंक कार्ड ठेवायचे आहेत. नंतर एका विद्यार्थ्याला समोर बोलवायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला 0 अंकावर उभं राहायचं आहे आणि 0 म्हणायचं आहे. विद्यार्थी देखील आपल्यासोबत 0 म्हणेल. त्यानंतर एक पाऊल पुढे टाकून आपल्याला 1 या अंकावर जायचं आहे. विद्यार्थी देखील एक पाऊल पुढे टाकून 1 या अंकावर येईल आणि आपण 1 म्हणू. आपल्यासोबत विद्यार्थी देखील 1 म्हणेल. त्यानंतर पुन्हा एक पाऊल पुढे टाकायचं आहे. विद्यार्थी देखील एक पाऊल पुढे टाकेल. आपण 2 म्हणू. विद्यार्थी देखील 2 म्हणेल. अशा प्रकारे आपल्याला सुरुवातीला 5 पर्यंत अंकाचा सर्व विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला 9 पर्यंत अंकांचा सराव करून घ्यायचा आहे. हीच कृती आपल्याला उलट क्रमाने देखील करून घ्यायची आहे. यासाठी एका विद्यार्थ्याला समोर बोलवून आपण 9 या अंकावर उभे राहूया. विद्यार्थ्याला देखील 9 या अंकावर उभं राहायला सांगूया. त्यानंतर आपण 9 म्हणू आणि विद्यार्थी देखील आपल्यासोबत 9 म्हणेल. त्यानंतर एक पाऊल मागे जाऊन 8 या अंकावर येऊया. विद्यार्थी देखील एक पाऊल मागे येऊन 8 या अंकावर येईल. आपण 8 म्हणू. विद्यार्थी देखील 8 म्हणेल. अशा प्रकारे आपल्याला 9 ते 0 पर्यंत संख्या रेषेवर उलट क्रमाने चालण्याचा सराव घ्यायचा आहे. आता शिक्षक एका अंक कार्डावर उभं राहील. त्यानंतर एका विद्यार्थ्याला समोर बोलवतील आणि त्या विद्यार्थ्याला ज्या संख्या कार्डावर उभे आहे त्यापासून पुढील क्रमवार संख्या सांगायला सांगतील. त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याला समोर बोलवतील. त्याला त्या संख्या कार्डापासून उलट क्रमाने ज्या संख्या आहेत त्या संख्या सांगायला सांगतील. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांकडून आपण याचा भरपूर सराव करून घ्यायचा आहे. तर या कृतीमुळे विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिक्षण मिळेल. तसेच संख्यांची दिशा आणि क्रम लक्षात ठेवायला मदत होईल आणि 0 ते 9 ही संख्यानामे त्यांना क्रमाने म्हणता येणार आहेत. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी
निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम अंतर्गत गणित विषयातील संख्याज्ञान हे कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य करण्यासाठी काही कृती घेऊन आलेलो आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंत संख्या नामे क्रमाने म्हणता येत नाही, या विद्यार्थ्यांसाठी आपण एक आनंददायी खेळाची माहिती जाणून घेणार आहोत। तर या खेळाचं नाव आहे संख्या कार्ड सुलट व उलट क्रमाने मांडणे। या खेळासाठी आपल्याला आवश्यक साहित्य लागणार आहेत 0 ते 9ची संख्या कार्डे। सर्वप्रथम शिक्षकांनी 0 ते 9 अंकांची संख्या कार्डे ही विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार करून घ्यायची आहेत आणि प्रत्येक अंक कार्डाचं विद्यार्थ्यांकडून वाचन करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण 0 ते 9 पर्यंतची संख्या कार्डे ही क्रमाने लावून दाखवायची आहेत आणि त्याचं मोठ्याने वाचन करून दाखवायचं आहे। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून अंकांचं वाचन करून घ्यायचं आहे। तसेच 0 ते 9 पर्यंतची ही अंक कार्डे आपल्याला उलट क्रमाने देखील मांडून दाखवायची आहेत आणि त्याचं मोठ्याने वाचन करून दाखवायचं आहे। त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून या अंक कार्डांचं मोठ्याने वाचन करून घ्यायचं आहे। ही कृती आपल्याला वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहे। यानंतर आपण संख्या कार्डे ही एकत्र करून घ्यायची आहेत आणि त्यानंतर एका विद्यार्थ्याला समोर बोलवायचं आणि त्या विद्यार्थ्याला ही संख्या कार्डे क्रमाने लावून दाखवायला सांगायचं आणि त्याचं वाचन करून घ्यायचं आहे। तसेच दुसऱ्या विद्यार्थ्याला समोर बोलवायचं आणि ही संख्या कार्डे त्याला उलट क्रमाने लावून दाखवायला सांगायची आणि त्याचं मोठ्याने वाचन करून घ्यायचं आहे। ही कृती देखील आपल्याला सर्व विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहे। त्यानंतर शिक्षकांनी पुन्हा एका विद्यार्थ्याला समोर बोलवायचं आहे, त्याच्यासमोर एका संख्या कार्ड समोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यापुढील संख्या कार्डे त्याला मांडून दाखवायला सांगायची आहेत। उदाहरणार्थ जर आपण विद्यार्थ्यासमोर 3 हे संख्या कार्ड ठेवले तर 3च्या पुढील जी संख्या कार्डे आहेत ती विद्यार्थ्याला क्रमाने मांडून दाखवायची आहेत आणि त्याचं मोठ्याने वाचन करायचं आहे। जसे 4, 5, 6, 7, 8, 9 ही संख्या कार्ड विद्यार्थी क्रमाने मांडेल आणि त्याचं मोठ्याने वाचन करेल। हीच कृती आपल्याला उलट क्रमाने देखील घ्यायची आहे। तर त्यासाठी दुसऱ्या विद्यार्थ्याला समोर बोलवायचं, त्याला ही संख्या त्याच्यासमोर आपण एक संख्या कार्ड ठेवायचं आहे आणि त्यापुढील उलट क्रमाची संख्या कार्ड त्याला मांडून दाखवायची आहेत आणि त्याचं मोठ्याने वाचन करायचं आहे। उदाहरणार्थ आपण 7 हे अंक कार्ड विद्यार्थ्यासमोर ठेवले तर त्यापुढील उलट क्रमाने येणारे अंक कार्ड त्याला मांडून दाखवायचे आहेत आणि त्याचं मोठ्याने वाचन करायचं आहे। तर 7च्या उलट क्रमाने येणारे 6, 5, 4, 3, 2, 1, 0 हे अंक कार्ड तो उलट क्रमाने मांडेल आणि त्याचं मोठ्याने वाचन करेल। तर या कृतीतून विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने शिक्षण तर मिळेलच, त्यांच्या स्मरणशक्तीचा पण विकास होईल आणि 0 ते 9 ही संख्या कार्डे त्यांना ही संख्या नामे त्यांना क्रमाने म्हणता येणार आहेत। धन्यवाद। नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज आपण इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचे संख्याज्ञान हे कौशल्य विकसित करण्यासाठी आणि अपेक्षित अध्ययन स्तर गाठण्यासाठी काही कृतींची मालिका घेऊन आलेलो आहोत। तर ज्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपण कृती बघणार आहोत। तर या कृतीसाठी लागणारं साहित्य आहे, एक ताट घ्यायचं आहे आपल्याला, एक काडी घ्यायची आहे आणि संख्यापट्ट्या घ्यायच्या आहे आपल्याला। स्ट्रिप्स ज्या छोट्या छोट्या असतात त्या 0 पासून 9 पर्यंत आपल्याला त्या अंकांच्या पट्ट्या घ्यायच्या आहे। तर शिक्षक बंधू भगिनींनो, आपल्याला माहितीच आहे की डोळ्याद्वारे आपल्याला 80% ज्ञान मिळतं आणि कानाद्वारे आपल्याला 10% ज्ञान मिळतं। तर आपल्याला डोळा आणि कान या दोन्ही ज्ञानेंद्रियाचा पूर्णपणे वापर करून आपल्याला या कृतीचा आनंद घेऊन विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने ही कृती आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहे। सर्वप्रथम शिक्षकांना काय करायचं आहे की ताट घ्यायचं आणि एका हातात काडी घ्यायची। सर्वप्रथम शिक्षकांनी फक्त काडी ताटाजवळ न्यायची, काडी
ताटाचा आवाज न करता फक्त ताटाजवळ काडी न्यायची आणि विद्यार्थ्यांना विचारायचं, बाळांनो सांगा बरं मी किती वेळा ताट वाजवलं? विद्यार्थी म्हणतील काहीच नाही. मॅडम तुम्ही काहीच वेळा एकही वेळा ताट वाजवलेलं नाही. त्यावेळी आपल्याला विद्यार्थ्यांना काहीच नाही म्हणजे शून्य हे आपल्याला समजावून त्यांना सांगावं लागेल. काहीच नाही म्हणजे शून्य ही संकल्पना त्यांची त्यावेळी स्पष्ट होईल. त्यानंतर शिक्षकांना एका हातात ताट घ्यायचं आहे, दुसऱ्या हातात काडी आहे, ती काडी एक वेळा वाजवायची आहे आणि विद्यार्थ्यांना विचारायचं आहे, बाळांनो सांगा बरं मी किती वेळा ताट वाजवलं? विद्यार्थी म्हणतील एक वेळा. त्याचवेळी शिक्षकांकडे ज्या अंकाच्या पट्ट्या आहे त्या अंकाच्या पट्ट्यामधील एक हा अंक शिक्षकांना विद्यार्थ्यांना दाखवायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे एक. मी किती वेळा ताट वाजवलं? एक वेळा. आणि हा आहे एक. अशा पद्धतीने शिक्षक मोठ्या आणि स्पष्ट आवाजात म्हणतील, म्हणा बरं माझ्या मागे एक. विद्यार्थीसुद्धा म्हणतील एक. त्यानंतर शिक्षकांना काडी घेऊन ताट दोनदा वाजवायचं आहे, एक दोन. अशा पद्धतीने शिक्षक 2 वेळा ताट वाजवतील आणि विद्यार्थ्यांना विचारतील, बाळांनो सांगा बरं मी कितीदा ताट वाजवलं आहे? विद्यार्थी सांगतील, मॅडम तुम्ही 2दा ताट वाजवलेलं आहे. त्यावेळेस शिक्षक त्यांच्याकडे ज्या पट्ट्या आहेत अंकाच्या त्या पट्ट्यामधून 2 अंक काढतील आणि विद्यार्थ्यांना दाखवतील, बघा विद्यार्थी मित्रांनो हा 2 हा अंक आहे. म्हणा बरं मोठ्या आणि स्पष्ट आवाजात माझ्या मागे 2. सर्व विद्यार्थी मोठ्या आणि स्पष्ट आवाजात म्हणतील 2. अशा पद्धतीने 9पर्यंत 0पासून 9पर्यंत अंक घेऊन शिक्षकांना ताट वाजवायचं आहे आणि विद्यार्थ्यांना विचारायचं आहे. आणि अशा पद्धतीने ही कृती शिक्षकांना सुरुवातीला करायची आहे. त्यानंतर ही कृती आपल्याला विद्यार्थ्यांकडून करून घ्यायची आहे. 2 विद्यार्थ्यांना समोर बोलवायचं आहे. एका विद्यार्थ्याच्या हातात ताट द्यायचं आहे, एका विद्यार्थ्याच्या हातात काडी द्यायची आहे. आणि मग शिक्षकांना त्या विद्यार्थ्याला म्हणायचं आहे, बाळा 3दा ताट वाजव बरं तू. मग तो विद्यार्थी काडी घेईल आणि 1 2 3 3दा ताट वाजवेल. आणि बाकी समोर बसलेले जे विद्यार्थी आहे त्यांना शिक्षक विचारतील, बाळांनो सांगा बरं याने कितीदा ताट वाजवलं? ते विद्यार्थी सांगतील 3. तर अशा पद्धतीने शिक्षक मग 3 हा अंक काढून दाखवतील ज्या पट्ट्या आहेत अंकाच्या त्यामधून आणि विद्यार्थ्यांना सांगतील की हा अंक आहे 3. म्हणा बरं 3. अशा पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळेल आणि विद्यार्थी ताट वाजवून ही कृती पूर्ण करेल. आणि ताट वाजव व अंक ओळख ही कृती आनंददायी पद्धतीने विद्यार्थी करतील आणि त्यांना डोळे आणि कान आणि ते ताट दिसेल, आवाज वगैरे या सगळ्या गोष्टी आनंददायी आणि मजेशीर वाटतील आणि अगदी छान पद्धतीने विद्यार्थी ही कृती पूर्ण करतील आणि या कृतीचा त्यांना फायदा होईल. आणि 0 ते 9 संख्यानामे जे त्यांना म्हणता येत नव्हती ती त्यांना आता म्हणता येण्यासाठी मदत होईल. म्हणजे हा जो स्तर आहे 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाही हा स्तर पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांना 0 ते 9पर्यंत संख्यानामे क्रमाने म्हणता येतील. धन्यवाद.